यानंतर एक महत्त्वाची बातमी समजतेय, पुण्यामधली बातमी आहे। 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालेला आहे असं समजतंय। पुण्यातली ही घटना आहे। 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातल्या या अशा घटना अजूनही थांबायचं नाव घेत नाहीयेत। पुण्यामध्ये 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आलेली आहे। पुण्यातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालेला आहे असं समजतंय। त्याच्याशी संबंधित ही काही दृश्य सुद्धा आपण बघतोय। पन्नास वर्षांच्या व्यक्तीकडून या अवघ्या 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झालेला आहे असं समजतंय। अत्यंत संतापजनक असा हा प्रकार म्हणावा लागेल। तिकडे नसरापूरमधली घटना अजूनही ताजी आहे। अवघी 4 वर्षाची मुलगी होती जिच्यावर 65 वर्षीय नराधमानं अत्याचार केला आणि आता पुण्यातलीच आणखी एक घटना समोर येते। प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून तपशील घेऊयात। प्रीतम, रिद्धी, खरं तर ही घटना जी आहे ती अत्यंत संतापजनक आणि खेदजनक आहे। मात्र मागच्या 2-3 दिवसापासून पुणे जिल्ह्यामध्ये लैंगिक अत्याचाराचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढताना देखील पाहायला मिळते। आता देखील अशीच घटना घडली। एक 50 वर्षीय व्यक्ती एका 9 वर्षाच्या मुलीचे कपडे उतरत होता, मात्र त्यांनी लैंगिक अत्याचार केला नाही, अद्याप अजून सिद्ध झालेलं नाही। त्यामुळे गांभीर्यपूर्ण आपण सगळी बातमी दिली पाहिजे। फक्त त्यांनी कपडे उतरवण्याचा प्रयत्न केला असं प्राथमिकदृष्ट्या लोकांशी बोलल्यानंतर आढळलं। त्याला लोकांनी ताब्यात घेतला, तोप दिला आणि आता पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि पोलीस इथे स्वतः त्याला ताब्यात घेतलेला आहे। काहीतरी अघटित घडण्याच्या आतच पोलिसांनी ऍक्शन घेतलेली आहे। त्यामुळे लोकांची डोकी देखील आता गरम झालेली आहेत आणि लहान मुलांना आता नक्की ठेवायचं कुठं, कोणाच्या विश्वासावरती। आणि पुण्यामध्ये संपूर्ण प्रकार जो काही समोर येत आहे ते सगळे संतापजनक आहेत। जी प्रीतम, पोलिसांनी, तुम्ही आता म्हणालात की पोलीस तिथे दाखल झालेले आहेत, पोलिसांनी या संदर्भात अधिकृतरित्या आणखी काय माहिती दिलेली आहे? दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पर्वती भागामध्ये सगळा हा प्रकार घडला, पर्वती पायथ्यामध्ये त्याच्या जवळच पोलीस आहे। एकच गडबड गोंधळ उडाली, त्यामुळे लगेच हाकेच्या अंतरावर पोलीस इथे धावून गेले आणि सगळे तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मात्र त्या व्यक्तीला इतक्या लोकांनी चोप दिलाय, त्याच्यात त्याचा जीव वगैरे जाऊ शकतो म्हणून त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये पोलीस कशा पद्धतीने लक्ष घालतात, काय कारवाई करतात याकडे सुद्धा लक्ष असेल। पुढचा तपशील तुमच्याकडून घेऊ प्रीतम। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।